भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत भंडारा जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे। त्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी दिनांक 27 एप्रिल 2024 रोज शनिवारला सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजता दरम्यान पोलिसांनी अवैध दारू आणि जुगार व्यवसायावर छापेमार कारवाई केली असता 4 आरोपींच्या ताब्यातून दारू गाळण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत 3,643 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपींवर भंडारा जिल्ह्यातील पवनी, साकोली, लाखनी आणि भंडारा या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पवनी पोलिसांनी अभय रामटेके राहणार पवनी, साकोली पोलिसांनी जितेश काबगते राहणार खंडाळा, लाखनी पोलिसांनी कोमल श्यामकुवर राहणार लाखनी, भंडारा पोलिसांनी भूषण नंदनवार राहणार भंडारा या 4 आरोपींच्या ताब्यातून अवैध दारू आणि जुगार व्यवसायातून 3,643 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तर सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमधील ठाणेदार आणि अंमलदार यांनी केली आहे। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 28 एप्रिल 2024 रोज रविवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।